हाय फ्रेंड्स, आजचा मॉर्निंग सेटअप आज बघूया की नक्की आज मार्केट काय सांगते. जर निफ्टी ट्रेडर PCR जर बघायचा झाला तर आज मार्केटचं सेंटिमेंट काय आहे. ठीक आहे, बँक निफ्टीचा PCR जर मित्रांनो बघितला तर सकाळी ओपन होताना किती होता 1.02 आणि सध्या 95 वरती येऊन 98 वरती स्टेबल झाला. ठीक आहे, सिंपल मार्केटचा सेटअप आहे. जास्त कन्फ्युजन होण्याची काही तुमची गरज नाही आहे. कन्फ्यूज करून घेऊ नका स्वतःला. जर PCR सध्या 1च्या खाली सस्टेन करतो आहे याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की मार्केट 1च्या वरती जर गेलं तर होणार आहे बुलिश, 1च्या जर 0.90च्या जर खाली आलं तर होणार आहे बेरिश. ठीक आहे, समजून घ्या. 1च्या जर वरती PCR गेला तर मार्केट होणार आहे बुलिश, आणि जर 0.98 आहे सध्या, तर 0.9च्या जर खाली गेलं म्हणजे 0.90च्या जर खाली गेलं तर मार्केट होणार आहे बेरिश. ठीक आहे, तर आजचा आपला सेटअप काय म्हणतो. आजचा आपला सेटअप जर बघायचं झालं तर एक या ठिकाणी मल्टिपल टेस्टेड झोन जर बघितलं तर हा एक मल्टिपल टेस्टेड झोन आहे. ठीक आहे, या मल्टिपल टेस्टेड झोनवरती आपल्याला जी काय प्राइस ॲक्शन आहे ती या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर आहे. या झोनवरती तुम्हाला जर मार्केट आज 1 PCR वरती जर बुलिश झालं, ठीक आहे, तर काय होणार आहे, मी सांगितलं बुलिश होणार आहे. त्यावेळी या ठिकाणी कोणता पॅटर्न बघायला मिळू शकतो, तर एक डबल बॉटम पॅटर्न पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, 1च्या वरती जर PCR गेला तर ठीक आहे, हे टार्गेट होऊ शकतं, किंवा हे सुद्धा घेऊ शकतो आपण, किंवा हे पण घेऊ शकता. ठीक आहे, या ठिकाणी मी टार्गेट लावून ठेवतो. जर बाय चान्स तुम्हाला या ठिकाणी डबल टॉप मिळाला, ही प्राइस ॲक्शन जर बनली तर काय होऊ शकतं. ठीक आहे, तुम्हाला सेंटिमेंट ओळखायचं आहे आणि त्यानुसार प्राइस ॲक्शन फॉलो करायची. आता सेंटिमेंट काय आहे की जर 1च्या वरती PCR गेला तर बुलिश मार्केट, 1च्या जर 0.90च्या जर खाली PCR गेला तर बेरिश मार्केट. मग 0.90च्या खाली जर PCR गेला तर तुमचा सेटअप काय बनतो आहे. ठीक आहे, ते पण अगदी महत्त्वाचं आहे. तो जर विचार केला तर वन डेमध्ये आपण वन डेमध्ये आपण या ठिकाणी जर एक झोन बघितला तर एक आपण बघूया या ठिकाणी एक आपल्याकडे काय आहे का. नाही, या ठिकाणी हाच एक जो आहे तो मल्टिपल टेस्टेड झोन आहे. कोणता, जो सध्याचा जो आपल्याला आहे टाकलेला तोच आपला काय आहे, मल्टिपल टेस्टेड झोन आहे. तर या ठिकाणी प्राइस ॲक्शन काय होऊ शकते. ठीक आहे, 5 मिनिटमध्ये एक आपल्याकडे एक टेम्पररी रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, छतका रेजिस्टन्स आहे आपल्याकडे एक मल्टिपल टेस्टेड झोनचा. या ठिकाणी आपला रोल काय होतो की आपल्याला या ठिकाणी एक डबल टॉप पॅटर्न, ठीक आहे, किंवा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, एक मिनिट. तर मी काय म्हणत होतो, या ठिकाणी आपल्याला प्राइस ॲक्शन काय बघायला मिळणार आहे. जर 0.90च्या खाली PCR आला तर आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला ही मिळणार आहे की या ठिकाणी बनवू शकतो एक हेड अँड शोल्डर पॅटर्न, जो की बेरिश पॅटर्न आहे. बरोबर आहे, पण ते कधी होऊ शकतं जर आपलं सेंटिमेंट बेरिश असेल. आणि सेंटिमेंट कधी बेरिश होणार आहे, जेव्हा 0.90च्या खाली PCR ब्रेक करेल. ठीक आहे, तर एकदम सिंपल सेटअप आहे, कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी डबल बॉटम आहे, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर बुलिश पॅटर्न आहे, त्या ठिकाणी जर तेच पॅटर्न बनले तर एंट्री बनते, त्या ठिकाणी आपला सेटअप बनतो. आणि जर रेजिस्टन्सवरती डबल टॉप किंवा हेड अँड शोल्डर म्हणजेच बेरिश पॅटर्न आहेत, त्यासाठी जर सेंटिमेंट बेरिश बनलं म्हणजेच PCR जर 0.90च्या जर खाली गेला तर मार्केट वरती जाणार, पण एक बेरिश पॅटर्न बनवणार आणि आपल्याला एक मोठा मूव देणार. तर हा एक सिंपल सेटअप आहे. जर निफ्टी 50चा जर विचार करायचा म्हटलं तर निफ्टी 50चंही आपण सेंटिमेंट बघून घेऊया. आजचं मार्केट एकदम सॉफ्ट अँड साऊंड आहे, जास्त कन्फ्यूज होण्याची अजिबात गरज नाही आहे, एकदम सिंपल मार्केट आहे. ठीक आहे, PCR ओपन झालेला 0.70ला आणि आहे आत्ता 80ला. 80च्या वरती जर PCR ब्रेक झाला, ठीक आहे, 80च्या वरती जर PCR ब्रेक झाला तर सिंपल कन्सेप्ट आहे. वन डेमधल्या सपोर्टवरती आपल्याला काय करायचं, एक वन डेमधल्या सपोर्टवरती
एक डबल बॉटम पॅटर्न म्हणजे एक बुलिश पॅटर्न आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. या ठिकाणी जर एक सपोर्ट जर आपण पाहिला तर या ठिकाणी या ठिकाणी एक तुम्हाला चांगला बेस्ट सपोर्ट मिळू शकतो. म्हणजेच काय की या ठिकाणी तुम्हाला एक ऑलरेडी या ठिकाणी एक इन्व्हर्स हेड अँड शोल्डर बनवून मार्केटवरती गेलेलं आहे. ठीक आहे. तरीसुद्धा या ठिकाणी पुन्हा मार्केट येऊ शकतं. ठीक आहे. फक्त या प्रेझेक्शनची वाट बघा. जर PCR 80च्या वरती गेला ठीक आहे तर डबल बॉटम बनू शकतो किंवा इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणजे बुलिश पॅटर्न होऊ शकतो. कधी? जेव्हा PCR 80च्या वरती गेला तर. पण जर PCR 80च्या वरती गेलाच नाही ठीक आहे, जर 80च्या खालीच राहिला तर आपले सेंटिमेंट काय होणार आहे? आज प्रत्येक दिवशी मित्रांनो वेगळा सेटअप असतो. ठीक आहे. ज्यांनी क्लासेस केलेले त्यांना समजेल हा सेटअप, ज्यांनी क्लासेस केलेले नाहीत त्यांना इझिली नाही आहे हे समजायला. ठीक आहे. क्लास केल्यानंतर तुम्हाला इझी होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण एक रेजिस्टन्स पाहिला तर या ठिकाणी आपल्याला एक मल्टिपल टेस्टेड झोन आहे. एक स्ट्रॉंग रेजिस्टन्ससुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, कन्सिडर करू शकतो आहे. तर आपण जर बेरिश जर सेंटिमेंट झालं तर आपण बेरिश सेंटिमेंटमध्ये ट्रेड कसा ॲनालिसिस कसा करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जर PCR 80च्या खाली जर यायला लागला तरी मार्केट वर जाऊ शकतं आणि वरती जाऊन एक बेरिश पॅटर्न बनवून खाली येऊ शकतं. ठीक आहे. तर कोणत्या ठिकाणी येऊ शकतं ते मी तुम्हाला एकदम एक्झॅक्टली सांगितलेलं आहे. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेट याच ठिकाणी बेरिश पॅटर्न मार्केट बनवू शकतं. बाय चान्स मार्केटचा PCR जो आहे तो 0.80च्या खाली गेला तर. ठीक आहे. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, कन्फ्यूज होण्याची अजिबात गरज नाही. एकदम सिम्पल सेटअप आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांना हा सेटअप समजला नाही 2 वेळा पहा, 3 वेळा पहा, व्यवस्थित लक्ष द्या आणि मगच मार्केटमध्ये ट्रेडिंग करा, ॲनालिसिस करा. ठीक आहे. जर कोणाला क्लास करायचे असतील तर आमच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता, कमेंट्समध्ये बोलू शकता. भेटूया संध्याकाळच्या आफ्टर मार्केट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.